आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते। ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर्व LLP सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, फायनान्शियल कन्सल्टिंग, फायनान्स, शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान। अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर्व LLP सावनेर ब्रांचला संपर्क करा। लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन यंदा 5 दिवसाचे म्हणजे 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान होणार असून ती केवळ औपचारिकता ठरणार आहे। विदर्भाचे प्रश्न सुटावे त्यावर विधिमंडळात चर्चा व्हावी म्हणून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते। त्याची गांभीर्य दिवसेंदिवस कमी होत आहे। आता तर ती वेळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन अक्षरशः हुकले आहे। यंदा सरकार नवीन आहे हे कारण देत अधिवेशन 5 दिवसाचे होणार अशी माहिती आहे। त्यामुळे यातून विदर्भाच्या हाताला काही लागण्याची शक्यता कमीच आहे। 16 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होईल, 21 तारखेपर्यंत चालेल। काहीच दिवसांपूर्वी नवीन विधानसभेचे गठन झाले। शनिवारपासून नवीन आमदाराच्या शपथविधीला सुरुवात झाली। त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले जात होते। हे नवीन मंत्रिमंडळ अधिवेशनाला तोंड देईल, त्यामुळे सरकार नवे असल्याने अधिवेशन गुंडाळले जाईल अशी शक्यता आहे। या अधिवेशनात तारांकित प्रश्नांनाही फाटा देण्यात आला आहे। 5 वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात विदर्भातील नेता पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला। विदर्भाचा विकास व त्याकडे तत्कालीन सरकारचे झालेले दुर्लक्ष हा मुद्दा ज्या काही विदर्भातील नेत्यांनी लावून धरला होता त्यापैकी फडणवीस आहे। त्यामुळे विदर्भीयांना या भागाच्या विकासाबाबत ठोस पावले उचलतील अशी अपेक्षा आहे। याच पार्श्वभूमीवर होत असलेले हिवाळी अधिवेशन फक्त 5 दिवसाचे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। सत्तारूढ सरकार झाल्यावर व मंत्रिमंडळाचे शपथविधी झाल्यावर कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल। त्यानंतर अधिवेशन किती काळ चालेल हे स्पष्ट होईल। पण सत्ताधारी 5 दिवसाचे हिवाळी अधिवेशन असेल तर प्रशासनाने सांगितले आहे। हिवाळी अधिवेशन कितीही दिवसाचे झाले तरी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाते। विशेषतः मंत्र्याच्या बंगल्यावरही देखभाल दुरुस्तीवर खर्च करताना निविदा न काढताच काम केले जातात। यंदाही याच पद्धतीने कामे केली जात असल्याने ती निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। विशेषतः हैदराबाद हाऊसमधील बॅरेकमध्ये कामांचा त्यात समावेश आहे।